छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचं नाव घेतलं तर गडकोट हे त्यांच्यासोबत आलेच, पण सध्याच्या काळात हेच गडकोट दुर्ग जमीनदोस्त होत आहेत। पण काही अशा संस्था आहेत जे या गडकोटांना जमीनदोस्त होण्यापासून थांबवत आहेत, त्यांना प्रिझर्व्ह करायचा प्रयत्न करत आहेत। आज आपण एका अशाच संस्थेला भेट देण्याकरिता जात आहोत, त्यांच्या सोबत मोहीम मध्ये उतरणार आहोत। ती संस्था म्हणजे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान। सध्या आपण जात आहोत सिंहगड विभागाकडे, कारण पुणे जिल्ह्यातील स्थित किल्ले सिंहगड इथं ह्यांची मोहीम खूप जोरात चालू आहे। तर चला आज आपण या दुर्गसेवकांसोबत मोहीम करूयात, ह्यांच्यासोबत बसून संवाद साधूयात, ह्यांच्या मनात काय आहे आणि नक्की गड संवर्धन म्हणजे काय, कशासाठी आणि आपल्यासारखे पर्यटकांना नक्की काय काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून गडकोट हे प्रिझर्व्ड राहतील। कुठे ना कुठे आपली देखील जबाबदारी आहे। तर चला निघूयात किल्ले सिंहगडच्या दिशेला। तर आता आपण आलेलो आहोत राजारामराजे छत्रपती राजारामराजे यांच्या समाधीपाशी, आणि आजचं काम इथंच होणार आहे। समाधीच्या ठीक समोर ती टाकी आहे जिथं आज आपले दुर्गसेवक काम करणार आहेत। तर चला पाहूयात की कशा रीतीने काम चालू आहे आणि संवाद देखील साधण्याचा प्रयत्न करूयात आपल्या दुर्गसेवकांसोबत। चला। ज्या प्रकारे आपले मावळे स्वराज्य घडवण्यासाठी झटत होते, त्याच प्रकारे आणि त्याच जिद्दीनं आज हे दुर्गसेवक हे गडकोट राखण्याच्या मोहिमात उतरलेले आहेत। हे गडकोट म्हणजेच आपल्या महाराजांचा इतिहास आहे आणि हाच इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचावं या कारणामुळे हे प्रत्येक मावळा गड संवर्धनासाठी उतरला आहे। तर आता आपण जाऊयात आपल्या दुर्गसेवकांकडे आणि त्यांचे मतं जाणून घेऊयात, आणि काही लोकांना देखील मेसेजेस आहेत ते दुर्गसेवकांकडून, ते देखील आपण जाणून घेऊयात नक्की काय म्हणणं आहे दुर्गसेवकांचं। चला। सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान खूप छान काम आहे। इथे तळागाळापासून सगळं चिखल काढण्याचं काम चालू आहे आणि काम केल्यावर खूप समाधान मिळतं। आणि माझं सगळ्या महिलांना आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त ह्या कामामध्ये सहभागी व्हावं। इथे पुरुषांची संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद घ्यायला महिलांनी सुद्धा इथे यावं। आणि या ग्रुपमधल्या सगळ्या पुरुषांना हे आव्हान आहे की त्यांनी आपल्याबरोबर प्रत्येकाने एका स्त्रीला घेऊन यावं, मग ती बहीण असेल, आई असेल, बायको असेल किंवा मुलगी असेल किंवा मैत्रीण असेल, तर प्रत्येकाने आपल्यासोबत एका स्त्रीला घेऊन यावं, म्हणजे स्त्रियांची पण संख्या इथे वाढेल, असं सगळ्यांनाच आव्हान आहे। नमस्कार, थँक्यू। जे कोणत्याही गडावर फिरायला जाताना माझी सर्वांना एकच विनंती की तुम्ही ही जी वास्तू आहे ही पर्यटनाची नाही आहे, इथे आपल्या पूर्वजांनी रक्त सांडले, त्यामुळे फक्त पर्यटन म्हणून ह्या गड किल्ल्यांकडे कृपया बघू नका। येताना प्लॅस्टिकची भरलेली बाटली तुम्हाला घेता येते, पण जाताना मोकळी बाटली तुम्हाला घेऊन जाता येत नाही, हे खूप मोठं दुर्दैव आहे। त्यामुळे एकच रिक्वेस्ट आहे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानकडनं की कृपया प्लीज गडांवरती, कोणत्याही गडांवरती कचरा करू नका। धन्यवाद। जे ज्यांना वेळ भेटतही नाही, आम्हाला एवढा भेटत नाही, पण जेवढा वेळ तुम्हाला भेटतो इतर फिरण्यापेक्षा तुम्ही गडावर या, मोहिमेला या, काम करा। इथं काम केलं तर व्यर्थ नाही आहे। तर सांगणं एवढंच आहे, जेवढा तुम्हाला वेळ भेटतो तेवढा तुम्ही इथं या, तुमचं जीवन सार्थक आहे। जय शिवराय। नमस्कार, मी प्रसन्न कानेगावकर, एक दुर्गसेवक आहे। सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान हे सर्व हे दुर्गसेविका आहेत आपल्या, आणि आजचं जे काम चालू आहे ते
छत्रपती जे आहेत आपले स्वराज्याचे छत्रपती श्री राजाराम महाराज यांच्या समाधीपाशी एक टाका आहे. हे टाका आपण स्वच्छ करतो. तुम्हाला एक सांगू का, भलेही तुम्ही काशी विश्वराम सगळीकडे जावा, पण जे आपले मूळचे किल्ले आहेत, जे आपले जे किल्ले आहेत, गडकिल्ले आहेत, दुर्ग आहेत, हे खरं तर नुसते मनोरंजन किंवा विरंगुळा नाही आहे, तर हे एक आपलं मंदिर आहेत. कारण का तर इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं, राजाराम महाराजांचं चरणानं पद पाहून स्पर्शाने हे जे पुण्य झालेली भूमी आहे. आपल्या मावळ्यांनी इथं रक्त सांडलेलं आहे. तानाजी मालुसरे असतील, बलतोडे सर असतील किंवा अनेक असे जे थोर सेनापती आहेत, सरदार आहेत, या सर्वांनी या किल्ल्यावर बलिदान दिलेलं आहे, आपलं रक्त सांडलेलं आहे. तर या सगळ्यांच्या कृत्यार्थ, या समर्पित भावनेनं आपण जे हिंदुस्थान प्रतिष्ठान आहे आपलं, तर या प्रतिष्ठानांतर्गत आजची जे दुर्ग सेवा मोहीम आपण करतोय. आणि तुम्हाला एक विशेष सांगू का, की इथं जे सगळे येणारे जे दुर्गसेवक आहेत, स्वतःचा जॉब करत, कोणी आपल्या शाळा आहे, कॉलेजेस आहेत, IT चे मुलं आहेत, इथं मुली पण आहेत, आपण त्यांना दुर्गसेविका म्हणतो. स्वतःचा घर, संसार, शाळा, अभ्यास या सगळ्यांचा एक साईड ठेवून स्वराज्यासाठी, महाराजांसाठी आपली जी भूमिका आहे किंवा त्यांच्या प्रति आदर आहे, ती भावना आहे, नुसतं विरंगुळा म्हणून जर तुम्ही येत असाल ना, तर ते शक्यतो चुकीचंच आहे. कारण का आपली एक जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे, आणि ते कर्तव्य या जन्मी जर फेडायचं असेल ना, तर तुम्ही ही घाण न मानता, हे कचरा न मानता, तुम्ही ते एक दिवस येऊन मोहिमेला ते पूर्ण करून तुमचं हे जीवन सार्थकी लागलं पाहिजे. आणि याच जीवनाचं सार्थक करायचं आहे ना, तर एकदा फक्त दुर्ग मोहीम केली पाहिजे. एकदा दुर्ग मोहीम करा, म्हणजे तुम्हाला कळेल की काय जीवन आहे आणि काय महाराजांच्या काळातल्या सरदारांनी, आपल्या मावळ्यांनी काय सहन केलंय, भोगलंय, आणि हे सगळं आपल्यासाठी निर्माण केलंय. आणि हे निर्माण केलेली जी वास्तू आहे, हे दुर्ग आहेत, आणि ह्या दुर्गांना आपल्याला जपायचं आहे, हे आपलं कर्तव्य आहे. हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला खरं जीवन काय आहे हे नाही कळणार. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय हिंद. संभाजी महाराज की हिंदू धर्म की जय, महाराष्ट्र धर्म की जय. आपण टाकी स्वच्छ करतोय. तर आता राजाराम महाराजांच्या समाधीपाशी जी टाकी आहे, त्याचा तळ आपल्याला सापडलेला आहे, आणि आता पुढे आमचं काम चालू आहे. आवडं पुतळ घ्या, मारा, करा मोकळं. खाली हर हर महादेवच्या जय घोषात आपले मावळे शेवटच्या टप्प्याला येऊन पोचले. हा व्हिडिओ भलेही छोटा असेल, पण आपल्या मावळ्यांचं काम फार मोठं आहे बरं का. तर आत्ता कुठं जाऊन मोहीम थांबलेली आहे. सकाळपासून मावळे आपले राबत आहेत. नाही म्हणलं तरी 6 वाजता आम्ही सुरू केलेलं आहे, आणि आत्ता 6 झालेत. 11 ते 12 तास झाले आपण कंटिन्यूस टाकी साफ करायचा प्रयत्न करतोय. काम अजून संपलेलं नाही आहे, पण आजची मोहीम आपण इथं थांबवणार आहोत. काम अजून खूप चालणार आहे. तर तुम्हाला देखील इंटरेस्ट आहे आमच्यासोबत काम करायला, किंवा आपल्या सह्याद्री आणि गडकोटांना आपल्याला जर सुरक्षित ठेवायचं आहे, जर तुम्हाला असं इच्छुक आहेत, तर नक्कीच तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता. आजसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.